गावाकडील प्रत्येक घरोघरी खरवस कशा पद्धतीने तयार केला जातो गावरान पद्धतीने ते तुम्हाला दाखवतो. आमची म्हैस वेलेली होती. मग वासुराला पाजत दूध काढून घेतलं, कारण वासरू तितकं दूध पिऊ शकत नाही. मग त्या दुधाचं खरवस अति उत्तम होतं. मग आईनं चूल पेटवली, चुलीवर खूप चांगली चव येते त्याला. भगोनं ठेवलं, त्याच्यात पाणी ठेवलं, वरून एक प्लेट ठेवली. अर्धा लिटर कवळं दूध घेतलं. दूध व्यवस्थित चाळून घेतलं, कारण त्याच्यामध्ये सुरुवातीला म्हैस वेल्यामुळे काही घाण वगैरे कचरा वगैरे येऊ नये. मग त्याच्यात मिक्सरवर काढलेली पिठी साखर घेतली 100 ग्राम. तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल जास्त घेऊ शकतात. थोडं हलवलं, मग त्याच्यावरती 10 मिनटे परत झाकून ठेवली आणि गच्च होऊन जाते अशा पद्धतीनं. मग आता ह्याच्या वड्या करायला जमतात. थोडं हे थंड झाल्याच्यानंतर अशा वड्या करून घ्यायच्या त्याच्या. तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकतात. ही लय भारी चव लागते आणि आरोग्यासाठी खूप चांगले. श्वासाचे त्रास, दम्याचे त्रास सगळे हे न क हे होऊन जातात, कमी होऊन जातात. एकदा तरी खाल्लं पाहिजे.